ज्येष्ठांची सेवा करण्याची, त्यांची आवश्यक ती काळजी घेण्याची जबाबदारी तरुणांची असते आणि तशी शिकवण सुद्धा आपल्याला लहानपणापासूनच दिली जाते। पण त्याविरुद्ध वागून अमानुषतेचा दर्शन घडवणारा महाभाग या जगामध्ये आहेतच। उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये अशाच एका महाभागानं 80 वर्षांच्या वृद्ध आजीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मागील आठवड्यामध्ये त्यानं केलेलं हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आणि त्याला वाचा फुटली। या मारहाणीनंतर आजीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणी आहेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। पावसाळा म्हणजे लहान मुलांचा आवडता ऋतू। पावसाळ्यामध्ये रस्त्यावर साचलेलं पाण्याचं डबकं असो किंवा वाहणारा छोटासा ओढा असो, मुलं पावसासोबत याचा सुद्धा आनंद घेतात। पण जर याच आनंदाला पालिका प्रशासनाची नजर लागत असेल तर अशीच ही दृश्य। पावसाचा जोर ओसरतानाच 3 चिमुकले पावसाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर आले। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये त्यांनी मजा केली। मग रस्त्याच्या कडेला असलेलं भरलेलं गटार पाहायला गेले आणि ते गटार इतकं भरलेलं होतं की त्या ठिकाणी गटार आहेत ते दिसलं सुद्धा नाही। त्यामध्ये त्या गटाराला झाकण सुद्धा नव्हतं आणि खेळता खेळता चिमुकला गटारामध्ये पडला। बचाव पथकाकडून चिमुकलाचा सध्या शोध सुरू आहे। घोटाळेबाज कुठे आणि कसे घोटाळे करून स्वतःचं उखळ पांढरं करतील हे काहीच सांगता येत नाही। तो गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेही घडू शकतो। आता हेच पहा ना, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका पार्कचा माळी आणि सुरक्षा रक्षकानं कसा घोटाळा केलाय। उद्यानाच्या प्रवेशासाठी असलेल्या तिकिटांचा गैरवापर करून त्यांनी मोठा घोटाळा केलाय आणि आलेल्या रकमेमधून स्वतःचे खिस्से सुद्धा भरलेले आहेत। दररोज हजारो नागरिक या उद्यानाला भेट देत असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे हा घोटाळा किती रुपयांचा असेल याचा अंदाज लावणं सुद्धा अवघड झालंय। या प्रकरणाच्या चौकशीची मागणी सध्या जोर धरू लागली आहे। उत्तर कॅरोलिनाच्या शार्लोट शहरामधील ट्रेनमध्ये 2 आठवड्यांपूर्वी घडलेल्या धक्कादायक घटनेचा हा व्हिडिओ आत्ता समोर आलाय आणि यामध्ये एका 23 वर्षीय युक्रेनियन महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे। त्यावेळी शार्लोट एरिया ट्रान्झिट सिस्टम आणि पोलीस अधिकाऱ्यांनी फुटेजेस सुद्धा जारी केलेत आणि त्यावेळी ट्रेनमध्ये बरेच प्रवासी सुद्धा उपस्थित होते। मात्र ही हिंसक घटना अचानक घडली, त्यामुळे सर्वजण हादरून गेले। पोलिसांनी सध्या हल्लेखोराला अटक केलेली आहे। अधिक तपास सुरू आहे आणि ही घटना प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।